मान खाली घालून या घरात राहायचं, माझ्या वाटेला जायचं नाही, माझा इगो दिवसायचा नाही. आणि जर तू तसं केलंस तर तुला माहिती आहे गाठ माझ्याशी. बाबा अरुंधतीबद्दल मला बोलायचं आहे, पण ते इतकं बोलायचं आहे की मी काही विसरेन अशी मला भीती वाटते, म्हणून मी सगळे लिहून आणले. आता ते मी वाचून दाखवते. तुम्ही समृद्धी, नावाप्रमाणे समृद्धीने दिले वास्तू, नावाप्रमाणे समृद्धी या वास्तूने देशमुखांना खूप काही दिले. आजवरचे अनेक स्थित्यंतर, अनेक चढ उतार या वास्तूने आमच्या सोबत एकत्र राहिले. सुखात सोबत केली तर दुःखाच्या वादळात सर्वांना आपुलकीच्या एका छताखाली बांधून ठेवले. म्हणूनच तुमच्याशी संवाद साधायला सुद्धा समृद्धी बघण्यासाठी समृद्ध जागा दुसरी कोणती असू शकत नाही. बरं, आणि अशाच कोणत्याही घराचे घरपण, त्या घराची ओळख ही सर्वसाधारण त्या घराच्या आईमुळे होते. आईचं घर, घरातली आई, कसंही म्हटलं ना तरी वस्तू, कसंही म्हटलं तरी वास्तू तथास्तूच म्हणत असते. आता बघा ना, आई बाबांचे संस्कार सारे ठेच लागल्यावर सुद्धा आई कसं कळवईना, असं रोजच्या जगातून सुद्धा व्यक्त होताना आई पहिली लागते. मग कोणत्याही घरातलं पान सुद्धा आईशिवाय हलत नाही. आमच्या या समृद्धीचं आणि अरुंधतीचं नातं सुद्धा तसंच आहे. मुळात समृद्धी या आधी फक्त दगड विटांची एक वास्तू होती, पण त्याला घर म्हणून घर पण दिलं ते आमच्या अरुंधतीने. ती लक्ष्मीच्या पावलाने या घरात आली आणि घरात भरभराट झाली. घराचं गोकुळ गेलं त्याने, अशी ही आमची अरुंधती. तुमच्या आमच्या घरातलं अतिशय असामान्य असूनही सामान्य राहिलेले व्यक्तिमत्व म्हणजे आई. माझी आई सुद्धा अगदी अशीच. तिने तिच्या या जगण्यात देशमुख कुटुंबालाच नाही तर अख्ख्या महाराष्ट्राला, अवघ्या महाराष्ट्राला सामावून घेतलं. आणि म्हणूनच आई कुठे काय करते आणि तिचा प्रवास आज इथपर्यंत होऊ शकतो. पण प्रवास म्हटलं की चढ उतार येणारच, अपघात होणारच. काही घात अचानक आपल्या पदरात पडतात, म्हणूनच त्यांना अपघात म्हणतात. देवाच्या देवालाही अचानक आलेली संकट कधी चुकलेली नाहीये. आपण तर माणसंच होतो. आईच्या बाबतीतही असंच काहीच झालं. अचानक आलेलं आभाळ एवढं संकट आहे. सून म्हणून या घरात आले आणि कधी इथली मुलगी होऊन गेले मला कळलंच नाही. आणि त्याचं संपूर्ण श्रेय जातं ते माझ्या सासूबाईंना. सासूबाईंना नव्हे, माझ्या आईलाच. मला आठवतात माझे सुरुवातीचे दिवस. लहान होते वयाने, चुकत होते, अडखळत होते, धडपडत होते. पण ह्या माझ्या आईने मला खूप काही शिकवलं. कधी रागावली सुद्धा, ओरडली सुद्धा, पण सांभाळून घेतली. हळूहळू आमच्यातलं सासू सुनेचं नातं कधी मिटत गेलं आणि आम्ही आई मुलगी कधी झालो आम्हालाही कळलं नाही. मध्ये एका टप्प्यावर माझ्या आयुष्यात खूप मोठी उलथापालथ झाली आणि त्याही वेळेला ही माझी आई माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली. आणि जेव्हा माझ्या आयुष्यात एक योग्य पुरुष आला, एक योग्य माणूस आला, तेव्हा स्वतः लग्नाला उभं राहून तिने माझं कन्यादान केलं. इतकी ही मोठ्या मनाची खंबीर आई आज पुन्हा एकदा माझ्या आयुष्यात एक मोठा आघात आला. एकटी पडली, ज्याच्यावरती प्रेम केलं, ज्याचं प्रेम मला लाभलं तोच आता या आयुष्यात नाही. आई एकटी पडली तरी तिच्या पाठीशी एक आई उभी आहे. माझ्या या आईने मला पुन्हा एकदा समृद्धीमध्ये आणलं आणि मुलाच्या विरोधात जाऊन ती माझ्या पाठीशी उभी आहे. एक आईच दुसऱ्या आईसाठी हे करू शकते. काय म्हणालीस तू? सून म्हणून या घरात आली आणि मग मुलगी झाली. सासू नाही तर आई. सो हे लक्षात ठेवायचं. आता तू या घरची सून नाहीयेस हे मी वारंवार सांगून झालेलं आहे तुला. आणि हे सगळ्यांनी आता एक्सेप्ट करणं गरजेचं आहे. ह्या घरची सून आता मी आहे. सो हे तूही लक्षात ठेव. आईनी जे काही डिसिजन घेतलं, आईने तुला इथे आणलं, कौतुक आहे मला. क्या बात आहे, कमाल आई, वा वा. पण मान खाली घालून या घरात राहायचं,
माझ्या वाटेला जायचं नाही, माझा इगो दिवसायचा नाही. आणि जर तू तसं केलंस तर तुला माहिती आहे गाठ माझ्याशी. कारण आता हा समृद्धी बंगला जो आहे ना, म्हणजे माय हाऊस माय रूम्स. आणि मी सांगून झालेलं आहे तुला, आता तुला सांगणार नाही, आता माय ॲक्शन्स विल स्पीक लाऊडर. सो हे लक्षात ठेव. आई सून नाही. हा, एका म्यानात दोन तलवारी राहू शकत नाही. हा डिसिजन आईने घेतलेला आहे. आई समोर मी काहीच बोलू शकत नाही. पण अनिरुद्ध म्हणून मला असं वाटतं अरुंधतीने अति शहाणपणा करून नाकावर ठिचून काही डिसिजन्स घेतले, निघून गेली. परत मग आश्रितासारखी परत आली. ही तिची सवय. माझ्याकडे सगळ्या प्रश्नांची उत्तर आहे, पण मला असं वाटतं तुम्ही प्रत्यक्षात बघाच. भांड्याला भांडं लागलं की खटके उडणारच. हेच मी सांगत आलो, अनिरुद्ध म्हणून सारखं सांगत आलो. आता पुढे तुमच्या लक्षात येईलच आता अनिरुद्धचे काय हाल होतात आणि बघाच तुम्ही. असं म्हणतात की माणसं वाईट नसतात, परिस्थिती वाईट असते. माझ्यावर आज जी परिस्थिती आलेली आहे त्याचा माझ्या दृष्टिकोनातून विचार करा. तुम्हाला आता मी जे बोलते वागते ते कदाचित पटणार नाही, आवडणार नाही, पण आयुष्य हे फार अनप्रेडिक्टेबल असतं. आयुष्यामध्ये 2 अधिक 2 म्हणजे 4 होत नसतात. कधी ते 5 असतात, कधी 3 असतात. माझ्यावर आज जी परिस्थिती आलेली आहे ती मान्य करायला, त्याच्याशी जुळवून घ्यायला मला थोडा वेळ लागेल. आणि मग कदाचित पूर्वीची सुलेखा परत येईल, मला माहित नाही. मानते तुम्ही आज इथे आलात, खरंच मनापासून आलात. पण एका व्यक्तीमुळे कोणताही यशस्वी प्रवास संपूर्ण जात नाही किंवा सुरूही होत नाही. त्याच्या मागे एक खूप मोठी टीम लागते आणि हे सगळं श्रेय मी माझ्या टीमला देतो. आणि माझी टीम म्हटल्यानंतर ती प्रवाह आणि डिरेक्टर्स कट प्रोडक्शन ही टीम मिळून आहे. राजन साई सर, नमिता, रवी सर आणि आई कुठे काय करते त्याची अख्खी टीम. आय रिपीट, एका माणसाने कोणताही प्रवास यशस्वी होत नाही. एक अख्खी टीम असते त्याच्या मागे, एक अख्खी यंत्रणा असते जेणेकरून कोणतंही यश साकारलं जातं. आणि आज ही महाराष्ट्राची इतकी लाडकी मालिका आज एका वेगळ्या टप्प्यावर येऊन पोहोचली. आणि माझी खात्री आहे जितकं प्रेम ह्या आधी या मालिकेला मिळालेलं आहे तितकंच किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त प्रेम ह्या नव्या प्रवासाला मिळेल. कारण पुन्हा एकदा एक खूप सर्जनशील गोष्ट, एक खूप सेन्सिटिव्ह गोष्ट, एक अशी गोष्ट जी प्रत्येकाला पाहायला, बघायला आवडेल, चर्चा करायला आवडेल, असा प्रयत्न पुन्हा आम्ही या मालिकेद्वारे घेऊन येतोय. हा प्रवास जेव्हा सुरू केला तेव्हा फार वेगळा प्रवास होता. जसं मगाशी सगळ्यांनी म्हटलंय, आई खरोखर आपली हिरो असते, पण ती आपण कधी सेलिब्रेट करत नाही. 99% आईला आपण गृहीत धरतो, कारण का ती आपली असते. ती कधी सेपरेटच नसते, आपल्यासोबत सातत्याने असते. त्यामुळे आपल्याला असं वाटत असतं की आई आहेच, आई असतेच, आई असतेच, हे फार गृहीत धरतो आपण. आईला सुद्धा माझ्यासाठी कोणीतरी आहे ही भावना व्यक्त करणं किंवा ह्याची जाणीव करून देणं हे कुठे ना कुठेतरी त्या कुटुंबाची जबाबदारी आहे. आणि माझ्या मते ह्या वेगळ्या पर्वातनं, नवीन पर्वातनं आम्ही हेच पुन्हा सांगायचा प्रयत्न करतोय. आईशिवाय पान हलत नाही, पण आईला सुद्धा कधी ना कधीतरी ज्या कुटुंबासाठी ती झटते तिची साथ सोबत ही लागतेच.
वर्ष टू बी प्रिसाइज. 4.25 वर्ष हा आई कुठेचा प्रवास तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने आपण करतोय. आत्तापर्यंत अरुंधतीला आई, मुलगी, बायको, प्रेयसी ह्या सगळ्या रूपांमध्ये तुम्ही बघितलं. एक आई म्हणून अरुंधती सगळ्यांच्या पाठीशी उभी होती. आता ज्या वेळेला ह्या अरुंधतीला खरी गरज आहे त्यावेळेला तिचं हे संपूर्ण कुटुंब तिच्या पाठीशी उभं राहील का? ह्या खडतर प्रवासात ती कशा पद्धतीने ह्या सगळ्यातला तो प्रवास पूर्ण करेल, तिला कोणाकोणाची साथ लाभेल, हे सगळं आम्ही ह्या येत्या पुढच्या अरुंधतीच्या प्रवासातनं पूर्ण दाखवणार आहोत. आणि जसं प्रेम तुम्ही 4.5 वर्ष या अरुंधतीवर आणि या आईपुटीच्या सगळ्या कुटुंबावर करत राहिला, तसंच ह्या पुढे सुद्धा तेच प्रेम आम्हाला मिळेल. चुकलं तर कान धरा, चुकलं तर ओरडा, पण असंच प्रेम सातत्याने करत राहा. सतीश, स्टार प्रवाह, अंकिता, थँक्यू सो मच. तुमच्या सपोर्टशिवाय हे शक्य नाही. आणि मला वाटतं परत एकदा आपण अशीच एक प्रेस कॉन्फरन्स घेऊ. आणि थँक्यू व्हेरी मच. तुम्ही आज सगळे इथे आहात त्याबद्दल थँक्यू. मला वाटतं सगळेजण जे बोलायचे ते बोललेले आहेत. लेखिकेने जे लिहिलं आहे ते एक्झिक्यूट करणं माझं काम आहे आणि प्रामाणिकपणाने ते मी करत आहे. माझी टीम करत आहे. माझ्याबरोबर प्रोडक्शनची टीम रोहित आहे, तुषार, सुबोध, कॅमेरामन, आमचे एडिटर, ह्या सगळ्यांनी प्रामाणिकपणाने आत्तापर्यंत काम केलं आहे. तसंच आम्ही पुढेही करत राहू. एवढंच प्रेम आमच्यावर ठेवा. जसं नमिता म्हणाली तसं कधीही कान पकडायला तयार आहोत आम्ही. आमचा कान द्यायला तयार आहोत. तुम्ही आमचा कान पकडू शकता, पण प्रेम तेवढंच ठेवा आणि आम्ही नक्की चांगलं करण्याचा प्रयत्न करू असंच मी नेहमी म्हणतो. थँक्यू. हो, आम्ही नक्की प्रयत्न करू की तुम्हाला पुन्हा एकदा एक दर्जेदार मालिका देऊ, कारण का क्रिएटिव्ह जॉब आहे. प्रयत्न हा सातत्याने चालू राहतो. थोडंसं चुकेल पण ताबडतोब ते रिपेअर करून आम्ही तुमच्यासमोर पुन्हा एक सुपरहिट मालिका सादर करू याची खात्री आहे मला. त्यामुळे बघायला विसरू नका स्टार प्रवाहावर सोमवार ते शनिवार 2:30 वाजता आई कुठे काय.